संगमनेरच्या बाळासाहेब थोरातांचे पणजोबा गावचे पाटील होते. त्यांचे आजोबा संतूजी थोरात यांचं लग्न झालं तेव्हा त्यांची हत्तीवरनं मिरवणूक काढली होती. सोन्या चांदीचे दागिने आणि आंधण म्हणून पांढरी घोडी आणि 4.5 एकर जमीन दिली होती. वडील भाऊसाहेब थोरात यांनी फक्त 18 वर्षाचे असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्यासाठी त्यांनी स्वतःचं शिक्षण थांबवलं. लढ्यात अनेकदा ते जंगलात भूमिगत असायचे. घरी पोलीस आले की त्यांची आजी त्यांना वेश बदलून लपवायची. पण पुढे त्यांना अटक होऊन जेलमध्ये जावं लागलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भाऊसाहेबांनी विडी कामगारांना एकत्र केलं. शेतकऱ्यांसाठी सहकारी साखर कारखाने, दूध संघ, सहकारी पतपेढ्यांचं जाळं विणलं. 4 दशकं जिल्हा बँकेचे संचालक झाले. एवढं करूनही विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत फक्त 1111 मतांनी विजयी झाले. आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांचं वीज बिल कमी व्हावं म्हणून आपल्याच सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. व्याजदर कमी व्हावा यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँकेवर देशातला पहिला मोर्चा काढला. पुढे बाळासाहेब थोरात यांनी 8 वेळा सलग आमदार म्हणून निवडून येण्याचा रेकॉर्ड केला. राज्यात महत्त्वाची मंत्रिपदही भूषवली. पण भ्रष्टाचाराचा एकही दाग कधी लागला नाही. अमृत वाहिनीच्या माध्यमातूनच सहकार आणि सेवेचा वारसा त्यांनी पुढे सुरूच ठेवला. थोरात हे अलीकडच्या काळातले काँग्रेसचे एकमेव असे नेते ज्यांच्या घरी राहुल गांधी मुक्कामी थांबले होते. आज बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात आणि भाचे आमदार सत्यजित तांबे हे राजकारणात सक्रिय आहेत. थोरात घराण्याचा संपूर्ण इतिहास काय या व्हिडिओमधून जाणून घेऊया. बाळासाहेब थोरात यांचे पणजोबा म्हणजे गंगाराम थोरात आणि त्यांच्या पत्नी मंजुळाबाई थोरात. त्या काळात ते गावचे पाटील होते. पंचक्रोशीत प्रभाव असलेलं ते कुटुंब होतं. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थानिक नेतृत्व या सगळ्या क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. घरात शिक्षणाला विशेष महत्त्व दिलं गेलं. त्यांचे सुपुत्र संतूजी पाटील थोरात त्या काळात नाशिकमध्ये शिक्षण घेऊन इंग्रजीमध्ये मॅट्रिक झाले होते. त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती. संतूजी पाटील यांचा विवाह जोरवे गावच्या वाडी असलेल्या कोल्हेवाडी येथील जमीनदार तात्या पाटील दिघे यांच्या कन्या सीता यांच्यासोबत झाला. हा विवाह त्या काळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला. नवरदेवाची मिरवणूक हत्तीवरून काढली होती. येवल्यातून खास पैठणी मागवण्यात आली होती. सोन्या चांदीचे दागिने आणि आंधण म्हणून पांढरी घोडी आणि 4.5 एकर जमीन देण्यात आली होती. पण या घराण्याचा इतिहास फक्त वैभवाचा नाहीये. पुढच्या पिढीत या घरातून असा नेता जन्माला आला ज्याने स्वातंत्र्य लढ्यासाठी शिक्षण सोडलं, तुरुंगवास भोगला आणि पुढे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा एक मोठा चेहरा बनला. ते होते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात. त्यांच्या आयुष्यापासूनच थोरात घराण्याचा खरा सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरू होतो. भाऊसाहेब थोरात यांचा जन्म 9 एप्रिल 1924 रोजी झाला. घरात शेती होती, सामाजिक प्रतिष्ठा होती आणि शिक्षणालाही महत्त्व होतं. त्यामुळे त्यांनी शिक्षणाची वाट धरली. पण देशाचं वातावरण वेगळंच होतं. स्वातंत्र्याची चळवळ उफाळून आली होती. महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनाने तरुणाईला नवी दिशा दिली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत भाऊसाहेब थोरात यांनी शिक्षण अर्धवट सोडलं आणि स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड पी.बी. कडू पाटील, धर्मा पोखरकर, पांडुरंग भांगरे, नारायण आहिरे, भास्करराव धुर्वे आणि भाऊसाहेब थोरात या सगळ्यांनी अकोलेतील तहसील ऑफिसवर मोर्चा काढून तिथे प्रतिसरकार स्थापन केलं. रस्त्यावरचे पूल तोडणे, टेलिफोनचे खांब पाडणे, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे अशी वेगवेगळी आंदोलनं केली. पोलीस पकडणार नाहीत म्हणून रात्रीच्या वेळी ते रानावनात उपाशीपोटी राहायचे. ते बराच काळ भूमिगत होते. गरज पडली तर ते वेश बदलून फिरायचे. त्यामुळे पोलिसांना ते कधीच लवकर सापडले नाहीत. बाळासाहेब थोरात यांच्या बहीण दुर्गा थोरात यांनी आपल्या एका लेखामध्ये एक गमतीशीर आठवण सांगितली आहे. इंग्रज भाऊसाहेबांना शोधण्यासाठी वस्तीवर घरी आले की त्यांची आजी पोलिसांसमोरच रडायला लागायची आणि म्हणायची, माझ्या गळ्यातले सोन्याचे पुतळे, माझी नथ तुम्ही घ्या, पण माझा सोन्यासारखा नातू भाऊसाहेब तुम्ही कुठे पकडून ठेवला असेल तर मला आणून द्या. पोलिसांना हे सगळं खरं वाटायचं आणि ते तिथून निघून जायचे. कधी भाऊसाहेब घरी असताना अचानक पोलीस येत असल्याची खबर लागली की त्यांची आजी त्यांना नऊवारी साडी नेसवायची, डोक्यावर पदर घ्यायला लावायची आणि भांडे घासायला बसवायची. पोलीस यायचे आणि सगळीकडे त्यांचा शोध घ्यायचे. पण नऊवारी साडीतील व्यक्ती भाऊसाहेब आहेत हे त्यांना कधीच कळायचं नाही आणि ते आल्या पावली परत निघून जायचे. एका दिवशी मुंबईतल्या मुशाक महलमध्ये साने गुरुजी आणि भाऊसाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते लपले असल्याची बातमी इंग्रज पोलिसांना मिळाली. त्यांनी छापा टाकून भाऊसाहेब थोरातांसह सगळ्या नेत्यांना अटक केली आणि नाशिक रोडच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवलं. तुरुंगात असताना अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला. त्यामुळे ते पक्के कम्युनिस्ट झाले. जवळपास 15 महिने तुरुंगात राहिल्यानंतर एप्रिल 1944 मध्ये त्यांची जेलमधून सुटका झाली. त्यानंतर भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सावकारांविरुद्ध लढा सुरू केला.
इकडे स्वातंत्र्य लढा सुरू असतानाच भाऊसाहेब यांच्या विवाहाची बोलणी सुरू झाली. कोल्हेवाडीचे रघुनाथ दिघे यांच्या कन्या मथुराबाई यांच्याशी त्यांचा विवाह पक्का झाला. भाऊसाहेब हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे सत्यशोधक पद्धतीने कोणताही खर्च न करता त्यांचा विवाह झाला. काहीशा तापट स्वभावाच्या असलेल्या मथुराबाई या शिस्तबद्ध जीवनशैलीच्या होत्या. भाऊसाहेब आणि मथुराबाई थोरात यांच्या पोटी 4 मुली आणि 1953 मध्ये एक मुलगा म्हणजेच बाळासाहेब थोरात जन्माला आले. एका बाजूला संसार सुरू झाला होता, पण भाऊसाहेबांचा स्वातंत्र्य लढ्यातील आणि समाजकारणातील वावर हा दिवसेंदिवस वाढत गेला. स्वातंत्र्य लढ्यात असताना भाऊसाहेब थोरात यांना महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित केलं. त्यांनी मार्क्सवाद बाजूला ठेवून महात्मा गांधींचा विचार स्वीकारला. स्वातंत्र्य लढ्याचा हा अनुभव त्यांच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देणारा ठरला. स्वातंत्र्यानंतर अनेक स्वातंत्र्य सैनिक सक्रिय राजकारणात गेले. काहींनी समाजकारणाची वाट निवडली. भाऊसाहेबांनी मात्र दोन्हींचा समतोल साधला. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, विडी कामगारांना संघटित केलं. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचं हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी सहकाराचा मार्ग निवडला. त्यांचा ठाम विश्वास होता की ग्रामीण भाग बदलायचा असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. याच विचारातून संगमनेर परिसरात सहकारी संस्थांची उभारणी सुरू झाली. शेतकऱ्यांना संघटित करणं, दूध, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या सहकारी बँका, सहकारी सेवा सोसायट्या, सहकारी पतसंस्था उभ्या करणं हा त्यांचा ध्यास बनला. भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये मजबूत सहकारी जाळं उभं केलं. याचा परिणाम फक्त अर्थकारणावर झाला नाही तर राजकारणावरही झाला. कारण सहकार म्हणजे फक्त संस्था नव्हती, ती लोकांशी जोडणारी ताकद होती. सहकाराच्या बळावर भाऊसाहेबांचा जनसंपर्क वाढत गेला. हजारो शेतकरी, कामगार, कर्मचारी आणि सामान्य नागरिक हे थोरात कुटुंबाशी जोडले गेले. याच जनसंपर्काच्या जोरावर ते 1957 मध्ये अहमदनगर लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून निवडून आले. 1960 मध्ये ते अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी 14 वर्ष अध्यक्ष आणि तब्बल 4 दशकं संचालक म्हणून काम केलं. आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बँक म्हणून या बँकेचा लौकिक आहे तो भाऊसाहेब थोरात यांच्यामुळेच. जिल्हा बँकेत केलेल्या या कामाचा फायदा राज्य सहकारी बँकेला मिळावा यासाठी भाऊसाहेबांना राज्य सहकारी बँकेवर जाणीवपूर्वक नेमलं गेलं. तिथे त्यांनी 2 वेळा अध्यक्ष आणि 27 वर्ष संचालक म्हणून काम केलं. सहकार आणि स्थानिक राजकारण करत असताना भाऊसाहेब काँग्रेसच्या जवळ गेले. 14 जानेवारी 1962 रोजी संगमनेर येथील नेहरू चौकात यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या एका सभेत त्यांनी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला. यानंतरच्या काळात भाऊसाहेब थोरात यांचं काँग्रेसमधलं स्थानही जास्त मजबूत होत गेलं. ते काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. पक्ष संघटना, सहकार आणि जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांचं नाव राज्यभर पोहोचलं. 1977 मध्ये भाऊसाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. विरोधात माजी मंत्री BJ खताळ पाटील यांच्यासारखा मातब्बर नेता होता. प्रचंड अटीतटीची लढत झाली, पण खताळ पाटील यांना 1111 मतांनी धूळ चारत भाऊसाहेब आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांचं पहिलं टार्गेट होतं निळवंडे धरण. संगमनेरच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर निळवंडे धरण होणं गरजेचं आहे हे भाऊसाहेबांना पक्क ठाऊक होतं. निळवंडे धरण व्हावं म्हणून त्यांनी जागोजागी पाणी परिषदा घेतल्या आणि राज्य सरकारला या धरणाची खरी गरज पटवून दिली. धरणाचे डावे आणि उजवे कालवे निघाले तर खूप मोठी शेती ही ओलिताखाली येईल हे त्यांनी दांडेकर, देऊसकर आणि देशमुख यांच्या 3 सदस्यांच्या समितीला पटवून दिलं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात निळवंडे कालव्याचं भूमिपूजनही करून दाखवलं. भाऊसाहेब थोरात यांनी 1978 मध्ये संगमनेर इथे अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था या संस्थेची पायाभरणी केली. या संस्थेने संगमनेर आणि आसपासच्या परिसरातील ग्रामीण तरुणांना शिक्षणाची दारं उघडून दिली. सहकाराच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला सक्षम केलं. आज अमृतवाहिनी हे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण विकास, सहकार आणि शिक्षणाचं एक मोठं आणि यशस्वी मॉडेल मानलं जातं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाखो लोकांना या संस्थेचा लाभ मिळतो. एका बाजूला आमदारकी मिळाली होती, पण भाऊसाहेबांचं मन आमदारकीऐवजी सर्वसामान्यांसाठीच्या रस्त्यावरच्या लढ्यात रमत होतं. आमदार असतानाच भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या प्रश्नावर लढण्यासाठी स्वतःच्याच सरकारच्या विरोधात मोर्चा काढला होता. तो किस्सा काय तोही सांगतो. आधी शेतकऱ्यांच्या विहिरीवरच्या पाण्याच्या मोटरचं लाईट बिल हे मीटरच्या रिडिंगनुसार यायचं. या मीटर पद्धतीमुळे शेतकऱ्यांना भरमसाठ बिल यायचं आणि ते भरता वेळी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ यायचे. हा अन्याय सहन न झाल्यामुळे भाऊसाहेब थोरातांनी थेट या निर्णयाविरोधात मीटर हटाव आंदोलनाची हाक दिली.
भाऊसाहेबांनी संगमनेर आणि परिसरातल्या हजारो शेतकऱ्यांना सोबत घेतलं. प्रत्येकाच्या डोक्यावर विजेचं मीटर दिलं आणि मोर्चा थेट मुंबईतल्या राज्य वीज मंडळाच्या कार्यालयावर नेऊन धडकवला. सरकार विरोधात काढलेल्या या धडक मोर्चाने वीज मंडळाचे अधिकारी आणि राज्य सरकार हादरलं. भाऊसाहेबांच्या या आक्रमक लढ्यापुढे शेवटी सरकारला झुकावंच लागलं. सरकारने तातडीने निर्णय बदलून मीटर पद्धत कायमची बंद केली आणि कृषी पंपाच्या हॉर्स पॉवरनुसार वीज बिल आकारण्याची नवीन पद्धत लागू केली. भाऊसाहेबांनी मिळवून दिलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि विशेष म्हणजे त्यांच्यामुळे झालेला हा निर्णय आजही राज्यभरात लागू आहे. वीज बिलासाठीचा हा मोर्चा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी दुसरा मोर्चा काढला, तो रिझर्व्ह बँकेवर. रिझर्व्ह बँकेने शेतकर्जाचे व्याजदर हे 2% वाढवले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल हे ओळखून भाऊसाहेब थोरातांनी रिझर्व्ह बँकेवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयावर टिकूर मोर्चा काढला. संगमनेर आणि अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना एकत्रित करून हा भव्य मोर्चा मुंबईला नेण्यात आला. डोक्याला रुमाल बांधलेले आणि हातात टिकूर म्हणजे काठ्या घेतलेले हजारो शेतकरी रिझर्व्ह बँकेच्या दारात धडकले. शेती कर्जाचे व्याजदर का वाढवले असा थेट जाब विचारत भाऊसाहेबांनी वाढीव व्याजदर तातडीने मागे घेण्याची ठाम मागणी केली. भाऊसाहेब थोरातांच्या या आंदोलनाला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनीही पूर्ण पाठिंबा दिला होता. या आंदोलनाची गंभीर दखल घेत शेवटी केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेला आदेश द्यावे लागले आणि शेती कर्जाचे वाढीव व्याजदर कमी करावे लागले. भाऊसाहेबांच्या या लढ्यामुळे फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दुष्काळी आणि कोरडवाहू संगमनेर तालुक्याचा कायापालट करण्यासाठी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीचं नेतृत्व हाती घेतलं. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगमनेर तालुक्यात सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. तालुक्यात सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, दूध संघ तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांची स्थापना करून त्यांनी सहकाराचं एक भक्कम जाळं विणलं. फक्त संस्था उभारणीवर न थांबता त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतीला पाणी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्याचं नंदनवनात रूपांतर झालं. अखेरच्या श्वासापर्यंत भाऊसाहेब सहकार, शिक्षण, पर्यावरण या विषयावर काम करत राहिले. 14 मार्च 2010 रोजी वयाच्या 84व्या वर्षी भाऊसाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. पण त्यांनी रचलेला सहकार, शेती, शिक्षण, दुग्ध व्यवसायाचा पाया यामुळे आज संगमनेर तालुका समृद्ध झालेला दिसून येतो. भाऊसाहेब थोरात यांची सर्वात मोठी ताकद फक्त राजकारण नव्हती, तर पुढची पिढी घडवण्याची त्यांची दूरदृष्टी होती. त्यांनी आपल्या कुटुंबात राजकारण ही सत्ता मिळवण्याचं साधन म्हणून नाही तर लोकसेवेचं माध्यम म्हणून रुजवलं आणि याच घरातून पुढे महाराष्ट्र काँग्रेसला एक असा नेता मिळाला जो तब्बल अनेक दशकं संगमनेरचं नेतृत्व करणार होता. त्याचं नाव होतं बाळासाहेब थोरात. भाऊसाहेब जाण्याच्या आधीच त्यांचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने थोरातांच्या दुसऱ्या पिढीने समाजकारण, सहकार आणि राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. बाळासाहेब थोरात यांनी 1978 साली कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ वकिलीची प्रॅक्टिसही केली. हे करत असतानाच त्यांनी 1980 मध्ये विडी कामगार आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना 9 दिवस जेलमध्ये जावं लागलं होतं. पुढे कामगारांच्या हक्कांसाठी सरकारने स्थापन केलेल्या विडी कामगार वेतन समितीचे ते अध्यक्षही झाले. याशिवाय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणी वाटपाच्या निर्णयात त्यांनी घेतलेली भूमिका ही खूप निर्णायक आणि महत्त्वाची ठरली होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या अमृत वाहिनीच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांची सहकारातही एंट्री झाली. समाजकारण आणि सहकारात काम करत असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय प्रवेशाचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवलं होतं. त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस सहज जिंकेल अशी सर्वांची धारणा होती. त्यावेळी संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसकडून भाऊसाहेब थोरात निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते, तर दुसरीकडे माजी मंत्री BJ खताळ पाटील यांचंही नाव शर्यतीत होतं. पण काँग्रेसने या दोघांनाही डावलून परदेशात राहणाऱ्या आणि मूळच्या पुणे जिल्ह्यातील असलेल्या शकुंतला थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाच्या या निर्णयामुळे दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब थोरात यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा आग्रह धरला, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही असा ठाम पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. या झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी ॲडव्होकेट विजय भाऊसाहेब थोरात म्हणजेच बाळासाहेब यांचं नाव समोर आलं. एक तरुण वकील,
विडी कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनामुळे झालेला तुरुंगवास आणि पाण्यासाठी उभारलेली चळवळ, सहकार चळवळीतील वडिलांसोबत काम करणारा मुलगा, एवढीच काय ती त्यावेळी बाळासाहेब थोरात यांची ओळख होती. पण कार्यकर्त्यांनी त्यांना काँग्रेस विरोधात अपक्ष उभं केलं. 1985च्या विधानसभा निवडणुकीत थोरात तब्बल 10,000 मतांच्या फरकाने निवडून आले. इथूनच भाऊसाहेबांच्या दुसऱ्या पिढीचा संसदीय राजकारणातील प्रवास सुरू झाला. बाळासाहेब थोरात यांनी सुरुवातीपासूनच स्वतःला फक्त आमदार म्हणून मर्यादित ठेवलं नाही. मतदारसंघात रस्ते, पाणी, सिंचन, शिक्षण, सहकार आणि ग्रामीण विकास या मुद्द्यांवर सातत्याने काम केलं. त्यामुळे त्यांची प्रतिमा फक्त राजकारणी म्हणून नाही, तर विकासाभिमुख नेता म्हणून तयार झाली. या जनाधाराच्या बळावर त्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये सलग विजय मिळवत आपलं स्थान अधिकाधिक भक्कम केलं. 1985 पासून ते 2024 पर्यंत सलग 35 वर्ष आमदारकीचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. भाऊसाहेबांच्या वारशामुळे, मतदारसंघातील कामामुळे आणि जनाधारामुळे काँग्रेसमध्येही बाळासाहेब थोरात यांचं महत्त्व वाढत गेलं. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पहिल्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर वेगवेगळ्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलं. महसूल, कृषी आणि इतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 17 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कालखंडात महत्त्वाची मंत्रिपदं सांभाळूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा किंवा गैरव्यवहाराचा दागही लागला नाही. प्रशासनावर पकड, संयमी स्वभाव आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सगळ्या बाजू ऐकून घेण्याची पद्धत, यामुळे ते पक्षात आणि प्रशासनातही वेगळे ठरले. महाराष्ट्रात काम करत असतानाच दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी त्यांचे संबंधही अधिक दृढ होत गेले. विशेषतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांचा संवाद सातत्याने सुरू राहिला. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांचं मत गांभीर्याने ऐकलं जाऊ लागलं. 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. काँग्रेसची परिस्थिती फार मजबूत नव्हती, पण निकालानंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 विचारधारा एकत्र आल्या आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. या संपूर्ण प्रक्रियेत दिल्ली आणि मुंबई यांच्यात समन्वय साधणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आली. राज्यातील संघटना उभी करणं, जिल्हानिहाय पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद आणि आघाडीचं राजकारण ही अनेक आव्हानं त्यांनी एकाच वेळी हाताळली. काँग्रेसने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड समितीचे प्रमुख आणि हिमाचल प्रदेशात निरीक्षक म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका ही काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली होती. बाळासाहेब थोरात हे अलीकडच्या काळातील एकमेव काँग्रेस नेते ज्यांच्याकडे राहुल गांधी मुक्कामी थांबले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वावरून चर्चा रंगल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाण की अशोक चव्हाण, राज्यात पक्षाचा चेहरा कोण असणार यावर राजकीय वर्तुळात खलबतं सुरू होतं. अशा वेळी राहुल गांधी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. बाळासाहेब थोरात यांच्या आग्रहावरून नाशिक जिल्ह्यातील सिन्नरची नियोजित सभा रद्द करून त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा घेतली. सभेनंतर राहुल गांधी थेट थोरात यांच्या घरी गेले. तिथे त्यांनी मुक्काम केला, मराठमोळ्या पाहुणचाराचा स्वीकार केला आणि थोरात कुटुंबासोबतच बराच वेळ घालवला. सत्यजित तांबे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. या एका दौऱ्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं दिल्लीतलं राजकीय वजन आणि गांधी कुटुंबाशी असलेलं नातं अधिक ठळकपणे समोर आलं. बाळासाहेबांच्या लग्नाचा किस्सा इंटरेस्टिंग आहे. संगमनेरमध्ये त्यांच्या 70 निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तिथे त्यांच्या पत्नी कांचन यांनी माईक हातात घेतला आणि त्यांचे सगळे सिक्रेट उघड करायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की साहेब आता 70 वर्षांचे होत आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. पण जेव्हा हे मला पाहायला आले होते तेव्हा मी यांचा चेहरा नीट पाहिलाच नव्हता. मी फक्त साहेबांचे पाय पाहिले होते आणि थेट लग्नाला होकार देऊन टाकला. त्यांनी कदाचित माझा चेहरा पाहिलाही असेल, पण मी मात्र फक्त त्यांचे पायच पाहिले होते आणि असा आमचा योगायोग जुळून आला. लग्नानंतरचे किस्से सांगताना त्या म्हणाल्या की लग्नानंतर तब्बल 20 वर्ष साहेबांनी मला ना पिक्चरला नेलं ना कुठल्या नाटकाला. घरात फक्त पाहुणे रावळे असायचे आणि राजकारणामुळे साहेबांना अजिबात वेळ नसायचा. घरात आले की साहेबांचा चेहरा एकदम पडलेला असायचा. ते म्हणायचे की मी खूप थकलोय आणि मला झोप येते. पण तेच जर एखादा कार्यकर्ता घरी आला की त्यांच्यासोबत मात्र 1.5-2 तास गप्पा ठोकत बसायचे. साहेबांनी मला अमेरिका, दुबई सगळीकडे फिरवलं, पण तेही लग्नानंतर तब्बल
30 वर्षांनी, असं कांचन वहिनींनी मिश्किलपणे सांगितलं. आता या सगळ्या फटकेबाजीवर बाळासाहेबांनीही तुफान बॅटिंग केली. बाळासाहेब म्हणाले की मी आधी जोरवे गावात राहायचो आणि वकिली करायचो. घरात सारखी कार्यकर्त्यांची यजा असायची, त्यामुळे मला नेहमी प्रश्न पडायचा की अशा गर्दीत आपल्या घरात कोण बरं टिकेल. पण जेव्हा मी कांचनला पाहायला गेलो तेव्हा तिचं ते मोठं कुटुंब आणि घर पाहिलं आणि तिथेच ठरवलं की हीच मुलगी आपल्याकडे एकदम बरोबर जमेल आणि हीच आपलं घर सांभाळेल. माझा हा निर्णय एकदम अचूक ठरला, कारण आजवर घरात कटकट नावाचा प्रकारच कधी झाला नाही. साहेब हसत पुढे म्हणाले की बाकीचे नवरे बिचारे एकदम काम करून दमून घरी येतात आणि बायका त्यांना विचारतात की आले का फिरून, जसा काय तो बागेतच फिरायला गेला होता. पण तसला कोणताही त्रास मला त्यांच्याकडून कधीच झाला नाही, असं त्यांनी कबूल केलं होतं. समाजकारण, राज्याचं आणि देशाचं राजकारण करत असताना जशी कुटुंबियांनी बाळासाहेब थोरातांना साथ दिली, तशी 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मात्र साथ दिली नाही. 8 वेळा निवडणूक जिंकून आलेले थोरात विधानसभेत 2024ला मात्र पराभूत झाले. त्यावेळी त्यांच्या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे यांनी तिकिटाची मागणी केली होती, पण त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. तिकीट नाकारलं तरी विखे पितापुत्रांनी या भागात दौरे, सभा घेऊन थोरातांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी विखेंचे कट्टर समर्थक पण ऐनवेळी शिवसेनेत गेलेले अमोल खताळ हे निवडून आले. त्यामुळे थोरात काहीसे बॅकफूटवर आलेत. आयुष्यातील या सर्वात अवघड निवडणुकीवेळी थोरातांची तिसरी पिढी मैदानात दिसून आली. त्यांच्या कन्या जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवा काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर जयश्री थोरात या समाजकारणातही कार्यरत होत्या. डॉक्टर जयश्री थोरात या कॅन्सर तज्ज्ञ आहेत. त्यांनी मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलमध्ये काही काळ कामही केलंय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही जयश्री थोरात या दिसून आल्या होत्या. तेव्हाच त्या राजकारणात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. 2024च्या निवडणुकीत आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी त्या मैदानात फ्रंट लाईनवर होत्या. वडिलांबद्दल बोलाल तर जागा दाखवून देऊ, असा जोरदार इशारा त्यांनी सुजय विखे पाटलांना दिला होता. जयश्री थोरात यांच्यासोबतच बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे हे युवक नेतृत्व म्हणून राज्यभर चर्चेत आले. शिक्षण, रोजगार आणि तरुणांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली. ते नगर जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले असून ते राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र 2023च्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि तांबे कुटुंब यांच्यात तणाव निर्माण झाला. हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरला. या एका घटनेमुळे अनेक दशकांपासून काँग्रेससोबत असलेला थोरात कुटुंबाच्या राजकीय प्रवासात पहिल्यांदा मोठा तणाव निर्माण झाला. पण इतक्या घडामोडींनंतरही संगमनेरमध्ये थोरात कुटुंबाचा प्रभाव कायम राहिला, कारण तो फक्त राजकारणावर उभा नव्हता, तो उभा होता सहकारावर, शिक्षणावर आणि 5 पिढ्यांनी जपलेल्या जनसंपर्कावर. थोरात यांच्या घराण्याची स्पेशालिटी म्हणजे त्यांचे सगळेच नातेवाईक, सोयरे हे राजकारणात आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या बहीण दुर्गाबाई या संगमनेरच्या नगराध्यक्षा होत्या. दुर्गाबाईंचे पती डॉक्टर सुधीर तांबे हेही आधी संगमनेरचे नगराध्यक्ष होते आणि नंतर नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर ते आमदार म्हणून निवडून गेले. भाऊसाहेबांचे व्याही कॉम्रेड PT कडू पाटील हे राहुरीचे आमदार होते, तर दुसरे जावाई अरुण कडू पाटील यांनी नगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं. भाऊसाहेबांचे मेहुणे अण्णासाहेब शिंदे हे 2 वेळा खासदार होते. त्यांनी केंद्र सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं असून हरित क्रांतीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. याशिवाय त्यांनी राज्य नियोजन मंडळाचं अध्यक्षपदही सांभाळलं. थोरातांचे आणखीन एक नातेवाईक गुलाबराव शेळके हे पारनेर साखर कारखाना, महानगर बँक आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे नेवाशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे सुद्धा भाऊसाहेबांचेच नातेवाईक असून नगर जिल्ह्यात त्यांचं मोठं वजन आहे. त्यांचे सुपुत्र शंकरराव गडाख हे देखील नेवाशाचे आमदार राहिलेत. अशा प्रकारे भाऊसाहेबांनी संगमनेरच्या मातीत रोवलेलं सहकार आणि सेवेचं रोपटं आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालंय. स्वातंत्र्य लढ्यात स्वतःचं शिक्षण पणाला लावून जेलमध्ये जाणारे आणि पुढे शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारे, सहकाराची भक्कम पायाभरणी करणारे स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या घराण्याच्या पुरोगामी आणि सेवाभावी विचारांची सुरुवात केली. त्यांचाच हा समृद्ध वारसा पुढे नेत बाळासाहेब थोरात यांनी जपला. आज त्यांच्या घरातून तिसऱ्या पिढीच्या रूपात डॉक्टर जयश्री थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यासारखं तरुण नेतृत्व पुढे आलं. एकूणच काय तर थोरात कुटुंबाची गोष्ट ही फक्त एका नेत्याची गोष्ट नाहीये, तर महाराष्ट्रातील सहकार, काँग्रेस आणि ग्रामीण राजकारणाच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. थोरात घराण्याप्रमाणेच आम्ही विखे पाटील आणि नाईक निंबाळकर यांच्या घराण्यावरही व्हिडिओ केलेत. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.